श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय। पांडुरंग दादा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। जे सर्वत्र सर्व ही देही जाया करिताही धातू नाही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्यक. याचे निची स्वभावे हे होत जात आगवे, तरी सांग काय सोचावे येत तुवा. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डरीकाय दातु मुनिन्द्रे. समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. अध्याय दुसरा आणि श्लोक 30. इथं काय मी कोणी प्रवचनकार नाही, पण एक आपला संवाद म्हणून एक आपल्या सद्गुरूची एक सेवा आहे. आणि कितवा दिवस आहे आईला? 6वा दिवस आहे का आपण ह्या दुःखद प्रसंगी हा जो उपक्रम चालू केला, हा खूप का आम्हाला एवढं जमत नाही बरं का तुमच्या. ठीक आहे. आणि एक त्यांच्या आत्म्याला शांती लाभो किंवा त्यांना सद्गती लाभो, किंवा थोडंफार जर पुण्य कमी पडलं असेल तर आपल्या ह्या सत्संगाच्या याच्यातून जे पुण्य तयार होईल ते आपण त्यांना समर्पित भावाने ह्या गोष्टी करू राहिलो, हे स्तुत्यात्मक आहे. आणि इथं दुसरा अध्याय. आता भगवद्गीता भगवंताने अर्जुनाला का सांगितली? का अर्जुनाला मोह तयार झाला होता स्वजनाविषयी, आणि तो मोह नष्ट करण्यासाठी एक अर्जुनाचं निमित्त झालं. आणि सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठी भगवंतानी हे जे ज्ञान आहे, आपण त्याला गीतारूपी धन म्हणूया, का ते धन ह्या जगासाठी खुलं केलं. आणि तेच आपल्या सगळ्यांची माऊली, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणे ती ज्ञानदेव तू मायसे. माऊलीने ते जसं एखादी सोन्याची वीट, आणि ती जर एखाद्या स्त्रीला गळ्यात बांधली तर तिला तितका आनंद नाही, पण एखाद्या कलाकार सोनाराने त्या विटीचे जर अलंकार करून जर त्या स्त्रीला दिले तर तिचा आनंद गगनात मावणार नाही. आणि त्या सोनेपण सुद्धा त्या अलंकारामध्येच त्याला शोभा आहे. तसं गीतेवर माऊलीने अलंकार चढून त्याला आपण म्हणतो नावज्ञानेश्वरी. आणि सोप्या भाषेत, का जी वेदरूपी भाषा, वेदवाणी जगाला कळत नव्हती, का ते ज्ञान एकदम सामान्य आपल्या जे काही दुःखाने व्यापलेले जने, का जे मोहाने ग्रस्त झालेले ना, आपण सगळे त्याच्यामध्येच.
कारण आपण आपण म्हणतो आडराणी भरले जग झाडू संतांचे मार्ग किंवा मार्ग दावून गेले. तर संतांनी आपल्याला ह्या काट्या कुपाट्याच्या रस्त्यातून म्हणजे हायवेला आणलं, तर त्यात माऊली आहे का त्या सोप्या भाषेत आपल्याला ते आणून सोडलं. आणि इथं सांगितलं की जे सर्वत्र सर्व देही, का जसं आई आहे. आता एकदा आलतो मी, आईचं दर्शन झालेलं आहे मला. का मग आपण म्हणतो आई गेल्या वा, नेमकं त्याच्यावरच वर्णन सांगितलं का अर्जुनाला वाटलं हे सगळे मरणार आणि मी मारणार, याचं पातक माझ्यावर येणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे माझ्या आप्तजन आहे. तसं मग जातं काय आणि शिल्लक राहतं काय, ह्याच गोष्टीला ज्ञान आणि अज्ञान हीच गोष्ट जीवनात जर समजली तर माणूस हा दुःखा वेगळा होत राहतो. आणि ती गोष्ट जर आपण आत्मसात केली, अनुभवली, तर माणूस मोक्षाला पात्र होतो. आणि इथं सांगितलं जे सर्वदा सर्व देही, सर्व घटी राम देहादेक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. आपण म्हणतो प्रत्येक घटामध्ये का तो राम आहे, तो भगवंत आत्मरूपानं नांदतो. मग भगवंत अर्जुनाला सांगायला, आणि त्याचा घात होत नाही. जया करिताही घातू नाही. आपण त्याचा घात जरी करायला गेलो तर त्याचा घात होत नाही. पण सर नैनम छंदानी शस्त्रानी, म्हणजे आत्मा हा अग्नीने जाळल्या जात नाही, पाण्याने भिजत नाही, शस्त्राने त्याचा घात होऊ शकत नाही, किंवा तो अमर आहे. आणि पुढं सांगितलं ते विश्वात्मक तूप आहे आणि तो व्यापक आहे. आणि तिथं तू लक्ष घाल, मग का तुला दुःख होणार नाही. कारण पाहे पा शरीर, आपलंही तेच झालं. पाहे पा शरीराची गावा, जया लागी आला पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून या. कार्य तू या शरीररूपी गावाला कशासाठी आला? दिले इंद्रिय हात पाय कान, त्याने जोडशी तू नारायण. हे आपण नुसतं म्हणतो, पण त्याच्यासाठी काय क्रिया चालली आपली? मग असं का व्हावा? का जसं एक सुंदर दृष्टांत आहे पंचीकरणामध्ये, का महाजनवाडीचा. का एक गृहस्थ होता आणि छोटंसं त्याचं घर, आणि त्याच्या मनामध्ये आलं का आपण थोडं सत्कार करावा बा, का जेणेकरून आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. दान धर्म, अन्नदान असू, ज्ञानदान असू, पण छोट्याशा घरामध्ये आपल्याला ते कार्य होऊ शकत नाही आपल्याकडून. आपल्याला त्याच्यासाठी थोडी प्रशस्त जागा लागेल. मग त्याने विचार करून करून त्याला लक्षात आलं का आपल्या गावामध्ये महाजनवाडी आहे आणि तिथं प्रशस्त जागा आहे, आणि ती जागा जर आपण पंचांकडून मागून घेतली, मग तिथं आपण यथोचित आपलं कार्यभाग करू शकतो, सत्कर्म करू शकतो. आणि त्याने ती जागे पंचांकडे त्याची मागणी केली. पंचांनी ती जागा त्याला एका भाडेतत्त्वावर करारावर दिली. आणि तो त्या छोट्याशा घरातून या घरामध्ये आला. कशासाठी आला? सत्कर्म करायसाठी. पण तिथं आल्यावर तो ते, कारण ऐसपैस जागा, सगळ्या सुख सुविधा, आणि तो ते विसरूनच गेला. मग खाऊ नाही ते खायला लागला, पाहू नाही ते पाहायला लागला, ऐकू नाही ते ऐकायला लागला, आणि जे वेदाला मान्य नाही ते करायला लागलं, करू नये ते करायला लागला. आणि मग असे बरेच दिवस गेल्याच्या नंतर हौस मजा, पण मग त्याचा करार तर संपत आला ना. मग ज्या पंचांकडून त्याने ती जागा मागून घेतली, त्या पंचांनी त्याला एक निरोप पाठवला का बाबा तू आता आमची खोली खाली करून दे म्हणे. कारण तुझा करार, तुला ज्याच्यासाठी तो मागून घेतली तो काय ते केलं नाही, त्याच्यामुळं ती. पण हा म्हणे खोली तर माझीवाली म्हणे, खोलीचा तुमचा काय संबंध आहे? का त्याला त्याच्या संग ती प्रीती जडली, आणि तो त्या खोलीला माझं म्हणायला लागल्याच्या नंतर मग दुसरून पंचांनी त्याला निरोप पाठवला, तरी त्याने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. मग आता पंचांना वाटलं याला काय करावं आता नेमकं. मग त्यांनी कोर्टातर्फे त्याला समन्स पाठवायला लावला. आणि कोर्टाचा समन्स म्हणल्यावर तो गडबडला. आणि मग कोर्टाने त्याला बोलवलं का रे बाबा ही खोली तू का खाली करत नाही म्हणे. हा एक दृष्टांत आहे बरं का, याचा सिद्धांत वेगळा आहे. का आपल्या जीवनामध्ये तेच चालू आहे.
का त्याने सांगितलं खोलीचा आणि यांचा काय संबंध, खोली तर माझी आहे म्हणे. मग ते म्हणे खोली जर तुझ्याजवळ काहीतरी प्रूफ पाहिजे ना, तू सिद्ध करून दे. मग सिद्ध करायला याच्याजवळ काहीच प्रूफ नाही आणि परिणामी याला खोली सोडावं लागली. मग आता हा झाला दृष्टांत. आपल्या सगळ्यांचं तसंच झालं का छोटंसं घर आणि तो गृहस्थ म्हणजे हा जीवात्मा 84 लक्ष योनीमध्ये फिरला, कुत्र डुकर मांजर, आणि ते तिथं काय परमार्थ करता येतो का? आणि जे दिव्य शरीर आहे देवतांचे, तिथं भोगविलास आहे, तिथं परमार्थाची आठवणच येत नाही जीवाला. मग त्याला असं वाटलं की मनुष्य देह असा आहे का त्या देहामध्ये आल्याच्या नंतर आपण भगवत प्राप्ती करू शकतो. मोक्ष रेख्याला आपण म्हणतो, भाग्यविनटला. ही मोक्षाची एक रेखा आहे, चौफुली आपण ज्याला म्हणतो. मनुष्य देह जर ह्या जीवाला भेटला तर आपण नारायण जोडू शकतो. आणि मग पंच म्हणजे काय, तर हे जे पंचमहाभूत आहे, आपण म्हणतो पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, का ज्या पंचमहाभूतांनी ही बॉडी बनली, का ह्या पंचमहाभूताकडून त्याने तो बंगला मागून घेतला हा. आणि ह्या बंगल्यात काय करायचं होतं, त्याला भक्ती करायची होती. आपण सहज म्हणतो ना, आईच्या गर्भामध्ये यातना सहन केल्या आणि मग त्याने भगवंताकडे प्रार्थना केली की मला याच्यातून तू बाहेर काढ, आणि वचन पण दिलं की मी तुझी भक्ती करीन, तुझं स्मरण करीन, आठवण करीन. पण तू बाहेर आल्यावर तसं ज्या वेळेस त्याला या पंचांनी हे प्रशस्त महाजनवाडी म्हणजे हा बंगला दिला, त्यावेळेस तो सगळं विसरून गेला. आपण म्हणतो खायो पिओ आयुष करू, म्हणजे काम क्रोध ह्या विषयामध्ये तो रममान झाला. आणि मग त्याला समन्स पाठवणं म्हणजे काय, का आपल्याला हे शास्त्र आहे, वेळोवेळी आपल्याला जागा करतात ऋषीमुनी साधू संत, उठा जागे व्हा, स्मरण करा पंढरीनाथ. का चुकवी व्यथा जन्माच्या, जन्म आणि मृत्यूचं खूप भयंकर दुःख आहे, आणि त्या व्यथा चुकवण्यासाठी तुम्हाला मनुष्य जन्म दिला का याच्यात येऊन तू भक्ती करू शकतो, मोक्षाला जाऊ शकतो. पण त्याने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आपण देतो का लक्ष? आपल्या घरापर्यंत महात्मे येऊन आपल्याला जागा करतात. आता तुमचं काय असू, पण मा स्वतःच सांगतो का जागा करता आपल्याला इतकं तळमळीने सांगणार कोणी नाही महाराज जगामध्ये. आपण आज अनेक महाराज मंडळी महात्मे, आपल्याला कोणाला नाव नाही ठेवायचं, पण संत ऐशे जाना जे देव उदाशी गेले आशापाश, अशा वृत्तीचे महात्मे आपल्या जीवनामध्ये आले. आपण आपलं भाग्य समजायचं, आपण भाग्यवान आहे. पण कधी तर त्याचा आपण सदुपयोग केला पाहिजे. आलेल्या संधीचं सोनं जो करतो ना, तो जगामध्ये जिंकतो. आणि आपल्याला संधीत चालून आपल्याला काय करायचंय, फक्त सांगितलेल्या मार्गावर आपल्याला चालायचंय. पण हे इथं ह्या जीवानं हे त्याला समन्स येऊन सुद्धा ऐकलं नाही. मग शेवटचा समन्स कोणाचा राहतो? कोर्ट कोणी? यमाचा जर समन्स आला तर मग अंतकाळी मग त्याला जावंच लागलं ना. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याला काय प्रूफ करता आलं बरं? का पंचमहाभूताचा बंगला तो मी म्हणायला लागला या देहाला. ना आपण काय म्हणतो, आपण या देहाला मीच म्हणतो ना. इथं तर सगळा गुत्ता झाला, देह माझा. देह माझा म्हणल्यावर आपल्या ठिकाणी हे फार मोठं अज्ञान आहे. आणि ह्या अज्ञानामुळं आपल्या त्या ज्ञानावर काय पडलं, झाकण पडलं, आणि आपण दुःख भोगू राहिलो. आणि मग त्याला ते प्रूफ करता नाही आलं तिथं. का पंचमहाभूत आज तो बराच लांबचा विषय. मग इथं काय करायचंय, हे संतांनी आपल्याला या ठिकाणी जागा केलं. संतांनी काय सांगितलं, या उपाधीमध्ये गुप्त चैतन्य असे सर्वांगत, आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारित. संतांनी या उपाधीचा स्वीकार नाही केला. ही उपाधी दुःखाला कारण आहे. या उपाधीमध्ये असलेलं जे चैतन्य आहे, इथं माऊलींनी सांगितलं, ते सर्वव्यापक आहे. आणि त्या चैतन्याचा, त्या तत्वाचा स्वीकार केला. आणि तेच तत्व नामरूपानं अनुग्रह रूपानं संतांनी तुमच्या आमच्या पुढं मांडलं. आणि आपण जर त्या तत्वाचा स्वीकार केला तर मग काय होणार आहे, आपण त्या सुखाला पात्र होऊ. पण आपलं कसं झालं की ते एक 84 लक्ष म्हणजे एक आंधळा राहतो. आपण पाहून आंधळे, आपल्याला कळतं सगळं पण वळत नाही. का आपण ज्या गतीनं परमार्थ ह्या जीवाचा व्हायला पाहिजे, जी प्रीती भगवंतावर पाहिजे, ती प्रीती आपली कुठे? आपल्या संसार, लेकरं बाळ बायका पोरं. आणि परमार्थ म्हणजे आपल्याला फक्त ते प्रेम डायव्हर्ट करायचंय.
दुसरं काय करायचं आहे का, असं विशेष काहीतरी वेगळी गोष्ट करणं म्हणजे परमार्थ असं काहीच नाही. अन्न असो भाऊ असो ते काय म्हणतो, प्रपंच परमार्थ झाला पाहिजे. म्हणजे प्रपंचावर जे गोष्ट आपलं जे प्रेम आहे, तर मग इथं सांगितलं उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखव्यथा धन दारा पुत्र जन. आपण याच्यात सर्व काय सांगितलं, मिथ्या हे जाणून शरणरी गारे देव, हे जाणायचंय फक्त मिथ्या आहे हे फक्त मानून याच्यातून आलिप्त होऊन हे अविनाशी वस्तूवर संतांनी सांगितलं की याच्यावर प्रेम करा, हे नाशवान आहे. मग हे फक्त जाणून हे टाकायचं नाही. प्रपंच टाकून परमार्थ कधीच होत नसतो. गोंदवले बाबा सांगितलं, ज्याचा परमार्थ प्रपंच नेटका त्याचा परमार्थ नेटका, ज्याचा प्रपंच फाटका त्याचा परमार्थ नेटका कधीच होऊ शकत नाही. मग आपण काय झालो, आंधळे झालो. का जसं ती एक व्यक्ती आणि तिला ह्या एक गावाला अशी भिंत होती आणि त्याच्यातून त्याला बाहेर निघायचं होतं आणि ती डायरेक्ट धीप आंधळी होती. आणि त्याने एका सुज्ञ व्यक्तीला विचारलं की याच्यातून बाहेर निघायचं मार्ग सांगा म्हणे. तर त्याने सांगितलं, बाबा ह्या शहराला एक भिंतीचं कोट आहे आणि त्याला एकच दरवाजा आहे म्हणे, आणि त्या दरवाज्यातून तुला जर बाहेर निघायचं असलं तू या भिंतीला धरून धरून चालत राह, बरोबर तो दरवाजा येईन आणि तू. मग ते व्यक्ती म्हणजे आज संत आहे, आपल्याला जागे करू राहिले का बाबा तुला हा मनुष्य देह हा शेवटची पाळी आहे, याच्यामध्ये तू जर त्या नारायणाला आठवलं, भगवंताची सेवा केली, भक्ती केली, तर 100% तू याच्यातून बाहेर जाऊ शकतो. पण काय झालं, तो जसं सांगितल्याप्रमाणे आपण चालतो साधूनं सांगितल्याप्रमाणे आपण परमार्थ करतो, पण एखाद्या टायमाला त्याचं कसं झालं, चालता चालता तो दरवाजा आला, पण तेवढ्यात त्याच्या अंगाला असलेलं जे गजकर्ण होतं त्याला खास सुटले आणि त्याने तो हात काढला आणि तो खाजायला लागला. तेवढ्यात तो दरवाजा निघून गेला आणि पुन्हा मग तसं आपलं झालं. आपल्याला साधूने सांगता सांगता आपण करतो मध्येच, म्हणजे आता प्रत्येकाचं उदाहरण आहे. आपण परमार्थाला जसं आपण सुरुवातीला अनुग्रह घेतला, आपण किती नेटाना राहतो सगळीच मंडळी, आपण स्वतःचा विषय चिंतन वगैरे एकदम, पण जसं 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 थोडं ते होत जातं आपण त्याला महत्त्व कमी देत चालतो. आणि महत्त्व कमी दिल्यामुळं काय होतं, आपल्या परमार्थाची गती मंदावते. मग हे संत आपल्या जीवनामध्ये आले, यांनी आपल्याला काय केलं का, आपल्याला हेच दाखवून दिलं, ज्ञान आणि अज्ञान. आपण अज्ञानामुळे दुःख भोगतो. ज्ञान म्हणजे काय हो, आत्मा हा देव आहे, आत्मा हे आपलं मूळ स्वरूप आहे आणि तो अमर आहे. आणि मग आत्मा जर अमर आहे ते आपलं मूळ स्वरूप आहे, तर मग आपल्याला मरण आहे का? आणि मग आपण टाव कशामुळे फोडतो, अज्ञानामुळे फोडतो. मग संतांनी सांगितलं ते ज्ञान करून घ्या, का ज्या ज्ञानानं तुम्ही ह्या दुःखा वेगळे होऊ शकता. मग इथं सांगितलं ते ज्ञान प्राप्त करायचा मार्ग कोणता आहे, मग ते ज्ञान पैगा बरवे, त्याच्यासारख्या जगामध्ये दुसरं नाहीच. पण कोणतं, आपण ज्याला आत्मज्ञान म्हणतो, आत्मा हा देव आहे, तेच आपलं स्वरूप आहे, तोच भगवंत आहे. हे जे मुळात ज्ञान आहे ते ज्ञान आहे. तद व्यतिरिक्त सगळं ज्ञान काय सांगितलं, माऊलीने सांगितलं, वेद विद जरी झाला माते नेनता वाया कनु सांडून कोंडा उफणीला जायस. मग आपण आता काकडा तर माझा पाठ नाही, पण काकड्यात बरेचसे विषय हो का पंडित महाज्ञानी, मग त्याला काय गर्व. म्हणजे इतर जे शास्त्रादी किंवा भौतिक ज्ञान सांगितलं हे स्वर्गाला जायला कारण होतील, म्हणजे स्वर्गाला जायला कारण होती, म्हणजे तो स्वर्ग सोडा. पण इथं जर ज्ञान झालं, एकदम टॉपचं कीर्तन प्रवचन यायला लागलं, तर मग मान सन्मान, पैसा हडका, गाडी बंगला सगळं होतं ना. स्वर्गाचे सुख इथंच भेटत आहे ना. पण काय होतं, तव पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उत्तरे येऊ लागती माघारी मृत्यू लोका. मग तो मृत्यू लोक म्हणजे दुःख आहे. ज्या वेळेस इथं एक नामदेव महाराजचा अभंग आहे, त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला आठवणा, पण पोटासाठी करी हरिकथा जनरंजविता. म्हणजे जगाचं मनोरंजन करता कशासाठी, धन आणि मानासाठी. त्यांचं मुख सुद्धा पाहिलं नाही सांगितलं. आणि जर आशेचं मुख पाहिलं तर गंगेची आंघोळ करा म्हणे, काय सांगितलं, तेव्हा तुम्ही त्या पातकातून. मग आशेचं मुख पाहिल्यावर जर आपल्याला एवढं पातक होत असेल तर तू किती पापी असेल. आणि आपण त्यांच्या आजकाल कलियुगामध्ये काय झालं, त्यांचे पाय धुवून सेवा चालली. मग कधी मेळ बसायचा आपल्या भक्तीचा.
मग संतांनी जे ज्ञान सांगितलं, जी भक्ती सांगितली, मार्ग दावून गेले दयानिधी संत, येण्याची पण ते सांगितलं चालू जात. मग न पडे गुंता कोठे काय, मग संतांनी कोणता मार्ग दाखवला? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य, तो मार्ग, ते ज्ञान परंपरेने तुमच्या आमच्यापर्यंत संतांनी विना सायास आणून ठेवलं. आपल्याला सहज वाटतं त्या गोष्टी, का त्यांनी, आपण नवनाथ सगळ्यांनी ऐकलेलं वाचलेलं आहे, त्या ज्ञानासाठी किती कष्ट घेतले. बरं ते जाऊ द्या, आपल्याला जे महात्मे भेटले त्यांचं जीवनचरित्र पाहा. मग त्यांनी आपल्याला जागा केलं का ते ज्ञान, पण ते कसं प्राप्त होतं, का ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे. तुमच्या आपल्या मनात जर आलं की हे ज्ञान मला प्राप्त व्हावं, संताया भजावे सर्वस्वीशी, संताला भजायचं सांगितलं. मग संताला भजणं म्हणजे काय? तनु मनु जीवे चरणाशी लागावे, पण कसं? अगर्वता, कुठलाच गर्व नको, मीपणा नको. आणि दास्य भक्ती कोणा केली? हनुमंतरायाने केली. काय भक्तीची आता वाटामध्ये दावाव्या सुबट. आणि आपण जर त्याप्रमाणे राहिलो, मग तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग हे करीत असताना जर आपण ह्या पद्धतीनं संताला शरण गेलो, तर 100% इच्छित जे आपुले सांगतील पुशिले, मग अंतकरण बोधले संकल्पने, ते ज्ञान झाल्यावर पण आपलं काय झालं का? भगवंताने सांगितलं, ताई साराधायामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरंभ, की भ्रांतीशी कामो विषयावरी. पण आपण भ्रांत झालो, आपल्या ठिकाणी अज्ञान आहे, आणि अज्ञानामुळं काय झालं? एक तर विश्वास नाही, आणि काही ठिकाणी संशय, आणि अज्ञानामुळं हा जीव सैराट झाला, आणि खऱ्या देवाला विसरून गेला. का ज्या सगळं जग आहे आपण सुखाच्या शोधामध्ये, आणि सुख कुठे? सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. तो जो पांडुरंग परमात्मा, तो सुखाचा सागरने आगर सांगितला. आगर म्हणजे आता यष्टीचा आगरवाणी सगळ्या यष्ट्या, तिथे सगळ्या आपण प्रपंचातले सुख ते क्षणिक आहे. सगळं विश्वातलं जे श्रेष्ठ सुख आहे, ज्याला महासुख म्हणतो आपण, मोक्ष, का जिथं दुःखाचा कुठलाच लवलेश नाही, ते सुख भगवंताच्या कुठे? पायात. आणि तो भगवंत कुठे? मग आपण दुःख का भोगतो? असं का होतं? का तिथं माऊलीने सुंदर दृष्टांत देऊन आपल्याला पटवलं. का म्हणजे पाहे दूध पवित्र आणि गोड, असे त्वचेची या पदराड, ते अविरून गोचुड अशुद्ध का सेविती. पहा तुम्ही किती इतके समर्पक दृष्टांत. आपण जर ते थोड्याशा बारकाईनं त्याच्यावर विचार केला ना, तर काय माऊलीना आपल्या पुढं मांडलं का माणूस वेड होईल. अण्णा सांगा ते का गोचिड 24 तास गाईच्या काश येते, आणि गाईच्या दुधाला अमृताची उपमा दिली. अमृताची उपमा दिली म्हणजे ते आहेच, आणि ते दूध तो गोचिड कधीच पिऊ शकला नाही. का? तसं आपल्या हृदयस्थ भगवान परमात्मा सगळ्या सुखाचं सागर आहे, पण आपल्याला त्या सुखाची ना आपली कधी गाठच झाली नाही. का? आपल्याला माहीतच नाही, त्या गोचिडाला माहीतच नाही का ह्या पडद्याच्या आड काय. तसं आपल्याला असं, आपण कुठे शोधिशी मानवा देव हा रावळे, देव हा नांदतो आपुल्या अंतरी. आपण हा विचारच केला नाही. आणि मग हा विचार कोणी करायला लावला? आपल्याला संतांनी करायला लावला. पुन्हा माऊलीनं हे दृष्टांत दिले, पुढं दिला, कमलकंद आणि दुर्धर नांदू नको एकेची घरी, दूरवर शेवीजी, म्हणजे जो भ्रमर, तो मकरंद दुरून येऊन सेवन करतो, आणि जवळची या चिखलू चिवरे सांगितले. म्हणजे दुर्धरू म्हणजे बेडूक. कमळाचे फुल हे चिखलामध्ये येतं, आणि त्या चिखलामध्ये 24 तास वास्तव्य बेडकाचं आहे. आणि बेडकाला विचारलं, बाबा म्हणजे मकरंद, तो म्हणतो मकरंद कुठे? तसं एखाद्या जे संसाराला चिघटलेले जीव आहे, असं सुख आणि दुःखाचं, ते म्हणते सुख प्रपंचात कशाचं सुख? देव तिकडं, आपण इकडं. का? याला एकमेव कारण म्हणजे आपल्याला भगवंताविषयी असलेलं अज्ञान. आपण त्याला, आणि ते अज्ञान जर घालवायचं असेल तर त्याला फक्त ज्ञान. जसं अंधार घालवायचा आहे, अंधार नाहीच आहे, पण प्रकाशाचा अभाव आहे, म्हणून आपल्याला काय वाटतं? अंधार आहे. पण आज मुळात पाहिलं तर तसं पुढं माऊलीनं सांगितलं का एक भिकारी म्हणे,
आणि त्याचा रोजचा धंदा भीक मागणं आणि गाठी मारल्या का ढळले. मग भिकारीचं जीवन काय सुखी आहे का हो? मग आपण हे प्रपंचातले भिकारी, आपण रोज उठलं सुखाच्या शोधात आहे. पैसा कमावला म्हणजे सुख, गाडी घेतली म्हणजे सुख, बंगला बांध, आपल्याला वाटतं प्रत्येकाच्या जीवनातले उदाहरण आहे. आणि पण आपल्याला बंगला बांधला, आपण दुसऱ्याचा बंगला पाहिला, आपल्याला वाटतं असा बंगला बांधला सुख वाटेल. लेडीजला वाटतं असं किचन असलं ते एक नंबर सुखी. पण ते बांधल्यावर ती सुखी होती का? तिला पुन्हा बाहेर काहीतरी स्वयंपाकाला चुलीला लागतं. म्हणजे तसं प्रपंचात का संसार हा दुःखाला मूळ आहे. सगळ्या संतांनी त्याचं मूळ सांगितलं, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळे, आणि मनाची तळमळ थांबण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे माझ्या संतांचे पाय, म्हणजे भगवंताचं नाम आहे. आपण सहज म्हणतो. आणि मग तसं सांगितलं, ताई सारा दह्यामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा आरंभ, की भ्रांती सिकामो विषयावर. हा जीव भ्रांत झाला आणि विषयामध्ये सुख शोधायला लागला. म्हणून मग याची परिणिती संतांनी याच्या उलट केलं, की याच्यातून ह्या जीवाला बाहेर काढलं. कशानं काढलं? ज्ञानानं काढलं. आपण सहज म्हणतो, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. वासना म्हणजे काय? इच्छा. आणि तिचं बीज जर जळलं तर मग त्याला झाडही नाही, कोंबही नाही, फळच नाही ना. मग फळ, वासनेचं फळ काय? दुःख आहे. आपण सहज म्हणतो, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, त्याची झाली अंगे हरिरूप. मग संतांनी ही वासना जाळली, इच्छा जाळली. कशी जाळली? का संत जीवनामध्ये आपल्या जीवनातला अनुभव आहे. संतांनी काय सांगितलं आपल्याला? बाबा निषिद्ध कर्माचा त्याग करा, विहित कर्म करा प्रपंचामध्ये. मग निषिद्ध कर्माचा त्याग, निषिद्ध कर्मानं काय तयार झालं? आपण सहज देवलय मागं लागलं म्हणतो आपण, दुःख जीवनामध्ये आलो. पण कर्म हे परतून आपल्याकडे येत राहतं आणि आपण त्याच्यावर कधीच बारकाईने विचार करत नाही. परमार्थिक असू का, म्हणजे आपण ज्याला नास्तिक म्हणू, दोन्ही असू. तर जर निषिद्ध कर्माचं फळ काय? पाप आहे. आणि पापाचं फळ दुःख आहे. मग जीवनामध्ये जर चुकीचे कर्म झाले तर तेच फळरूपानं आपल्याला परत कुठेतरी दुःख देऊन जाते. भगवंताचं काय हस्तक्षेप आहे की त्याच्यामध्ये? आणि मग विहित कर्म झाले, विहित कर्माचं फळ पुण्य, आणि पुण्याचं फळ काय? मग संत आपल्या जीवनामध्ये आले, त्यांनी अशी काहीतरी जादू करून आपल्याला सुख दिलं अशातलं काय भाग नाही. त्यांनी आपल्याला सन्मार्गाला लावलं आणि सन्मार्गाला लावून सांगितलं, बाबा हे विहित कर्म कर, निषिद्ध कर्माचा त्याग कर, तुझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. मग जर संतावर आपण विश्वास ठेवला, कारण संताचा महिमा आगाध आहे महाराज, तर त्याच्यावर एक दृष्टांत आहे, इतका सुंदर दृष्टांत आहे. संताचा महिमा तो बहुदुर्गम आपण म्हणतो. संत कधी स्वतःला संत म्हणून घेत नसत्या, आणि जे म्हणतात ते संत राहत नाही. कारण मीपणा संताच्या ठिकाणी शिल्लकच नव्हतं. का नारद महर्षी का संताची खूप, त्यांनी ते ऐकल्याच्या नंतर काय असेल बा संताचा महिमा, का ज्यावेळेस भगवान परमात्म्याकडे गेले आणि त्यांना असं वाटलं जगामध्ये कोण आहे असं आपल्याला संताचा महिमा सांगेल. एकमेव मग विश्वाचा मालक, त्याच्याशिवाय दुसरं कोण सांगू शकतं चांगल्या प्रकारे. मग तिथं जाऊन विचारलं की म्हणे मला एक इच्छा आहे मैवाली, तेवढी पूर्ण करा देव. म्हणे बोला. म्हणे मला संताचा महिमा सांगा म्हणे. तर भगवंताने सांगितलं, माझा तर मी गीतेत सांगितला, संताचं सांगायला ठीक आहे म्हणे. आता नारद एक संतच होते महाराज, पण मग देवाने सांगितलं की जा म्हणे, तुला एक काठी दिसल आणि त्या काठीवर एक सरडा दिसल म्हणे, त्या सरड्याला जाऊन विचार का संताचा महिमा काय राहतो. आणि नारदाला थोडं आश्चर्य वाटलं. भगवंताने उत्तर, आता देव कधीच उत्तर, आपण सगळं कृष्ण चरित्र पाहिलं. आणि गेले महाराज आणि त्या सरड्याकडे बघितल्याच्या नंतर विचार आला, आता सरडा मुका प्राणी आपल्याला काय संताचं वर्णन सांगणार. आणि सहज विचारलं, बाबा आता आलो म्हणे, संताचा महिमा तुला विचारायला लावला, सांग. तो सरडा भरभर खाली आला, नारद महर्षीच्या पायाजवळ येऊन प्राणत्याग झाला. त्यांना आश्चर्य वाटलं, अरे विचित्रच घडलं म्हणे. मग ठीक आहे म्हणे, जाऊ दे आता, देवाची आज्ञा होती. विचारलं. थोड्या दिवसाच्या नंतर ते पुन्हा वैकुंठाला गेले.
आणि त्यांच्या मनात ती खंत होती. त्यांनी पुन्हा विचारलं म्हणे, प्रभू तुम्हाला मी मागं प्रश्न विचारला, त्याचं उत्तर मला मिळालं नाही. म्हणे तुला सरड्यानं उत्तर दिलं नाही का? अहो काय सांगायचं म्हणे, त्याला विचारलं तो टपकन माझ्या पायाजवळ येऊन गतप्राण झाला म्हणे. म्हणे मग आता म्हणे एका आंब्याच्या झाडावर पोपट बसलेला आहे आणि त्या पोपटाला जाऊन विचार संताचा महिमा काय. ते म्हणे जरा विचित्रच आहे, आता पहिलं सरड्या आता पोपट, ठीक आहे म्हणे. महर्षी पुन्हा गेले आणि त्या पोपटाला विचारल्यावर तो पोपट क्षणात पायाजवळ येऊन गतप्राण झालं. त्यांना वाटलं हे जरा विचित्र आहे, आता आपल्याला महिमा काय विचारायचा नाही. असे बरेच दिवस गेल्याच्या नंतर त्यांना पुन्हा वैकुंठाला गेल्यावर विचारलंच त्यांनी. मग ठीक आहे म्हणे, आता तुला सांगतो, राजाच्या तिकडं नुकतंच मूल जन्माला आलं. ते म्हणे अजिबात नाही, मी जाणार नाही. हे दोन जर मेले हे तर मुख्य प्राणी होते म्हणे. राजाचा जर मुलगा गतप्राण झाला राजा मला ठेवणार नाही, तुम्ही काही सांगितलं तरी मला महिमा नको काहीच नाही. मग भगवंताने सांगितलं, अरे वेड्या तसं काहीच होणार नाही, आता ही शेवटची चान्स म्हणे, तू जा, तुला महिमा 100% ऐकायला भेटेल म्हणे. मग आता भगवंताचा आदेश म्हटल्यावर महर्षी तिथे गेले. गेल्याच्या नंतर त्यांना माहिती आपलं तोंड पाहिलं का समोर तर ते थोडे तोंड झाकण. आणि महर्षी आल्याच्या नंतर त्या राजाला इतका आनंद झाला महाराज, तर त्यांनी जसं आसन वगैरे म्हणजे यथोचित संताची पूजा वगैरे केली. आणि महर्षीने विचारलं, तुमच्या तिथं बालकाचं म्हणजे पुत्र रत्न जन्माला आलं, ठीक आहे म्हणे. मग आता महर्षी आल्यावर त्यांनी लगेच मुलं आल्याच्या नंतर मांडीवर दिल्यावर ते असे ते पहिनाच मुलाकडं. ते म्हणे आता त्यांनी प्रश्न नाही विचारला महाराज राजाने. त्यांना वाटलं महर्षीला काय विचार, तुम्ही का मुकला पुरायला, काहीच नाही. आणि ते म्हणे तुम्ही थोडे बाजूला जा म्हणे आता. मग त्यांनी ते मूल राजाने महर्षीकडे दिल्याच्या नंतर ते बाजूला गेले आणि त्यांनी ते मूल खाली ठेवले आणि हे निघले. निघायच्या टायमाला त्या मुलांना महर्षीचं बोट धरलं आणि बोट धरल्याच्या नंतर ते अचंबित झाले आणि त्या मुलाला वाचा फुटले महाराज. आणि ते म्हणे, महर्षी तुम्हाला संताचा महिमा ऐकायचा नाही. त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणे ठीक आहे सांगा. तर ते म्हणे संताचा महिमा असा राहतो म्हणे, संत चरण रज लागता सहज, वासना नाही मोक्ष प्राप्त होतो जीवाला. ते म्हणे ज्या वेळेस मी सरडा होतो, तुमचं दर्शन झालं, मग त्या योनीतून, सरडीची योनी दुःखमय महाराज, त्या योनीतून मुक्तात होऊन मी पोपटाच्या जन्मात गेलो म्हणून. दुसरून तुमचं दर्शन झालं, पुन्हा पक्षीच्या योनीमधून डायरेक्ट कुठे जन्माला आलो, राजाच्या घरी जन्माला आलो. मग राजाच्या घरी सुख आहे का दुःख आहे महाराज. मग ह्या गोष्टी अशा आहे आणि तेच संत चरणराज आम्हाला प्राप्त होईल. मग आपण जर याच्यावर विश्वास ठेवला, विश्वास खूप महत्त्वाचा आहे महाराज. पण परमार्थामध्ये असं आहे, संशय असतो माणसाला का नवीन आपण सगळी मंडळी, कारण न ऐकलेला विषय. आता इथं तर सगळे जुनीच मंडळी, पण काही नवीन जरी असलीत न ऐकलेलं असं कुठे आम्ही पाहिलं नाही बा, असा परमार्थ आम्हाला कोणी सांगितला नाही. मग पण इथं माऊलीनं सांगितलं, संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर, विनाशाची वाघुर प्राणी अशी जीवी. का जर परमार्थ, आता आपण एक सांसारिक जीवनामध्ये आपलं एक नातं असतं, मित्रत्वाचं असू, नवरा बायकोचं असू, भावाभावाचं असू, संशय जर तयार झाला महाराज तर नातं टिकतं का. तसं परमार्थामध्ये मग आपल्याला विश्वाच्या मालकाला भेटायचं आहे, तिथं जर संशय आला तर कसं शक्य होईल. माऊलीनं सांगितलं, जसं हरिण पारद्याच्या जाळ्यात सापडलं का समजायचं इथं त्याचा मृत्यू निश्चित आहे, तसं जर संशयरूपी भवऱ्यात जर हा जीव सापडला, हे खरं असेल का, असं होईल का, संपलं त्याचा परमार्थ तिथंच संपला. राजाच्या मुलीचं लग्न, त्याला एक बोकड लागत होता आणि त्याने त्याच्या सेवकाला आदेश दिला का तो ढवळा शिपीत बोकड घेऊन यायचा. आणि तो बाजारात गेल्याच्या नंतर तो बोकड एका व्यक्तीने घेतलेला होता आणि बाजारामध्ये ढवळा शिपीत एकच होता. संशयावर विषय चालला आणि तिथं गेल्याच्या नंतर तो हुशार होता लई सेवक, आपण ज्याला राजाचा प्रधान म्हणतो. आणि त्याने विचार केला, त्यांनी 4 माणसं एकत्रित केले आणि त्यांना सांगितलं काहीच नाही करायचं, हा बोकड तर आपल्याला घ्यायचा,
त्याला विचारलं, दोन डबल पैसे दिले तरी मी देणार नाही. मग यांनी युक्ती लढवली. 4 ठिकाणी 4 माणसं उभे केले आणि पहिल्यानं सांगितलं त्याला काय म्हणायचं, आलं काय जबरदस्त कुत्रे असं म्हणायचं. आणि त्याने एवढे माणसं मागायला त्यानं तो बोकड उचलून पाठीवर गेला खांद्यावर. आणि पहिला व्यक्ती जेव्हा चौकात आल्याच्या नंतर हा म्हणे, भाऊ काय वेडा माणूस कुत्रं खांद्यावर घेऊन चालला. त्याला वाटलं कुत्रा आहे आता बोकड आहे, संशय कसा राहतो बाबा, बळ होतो. त्यानं लक्ष नाही दिले, एकटा म्हणल्यावर काय नाही वाटलं त्याला. दुसऱ्या गेल्यावर तो म्हणे आले विचित्रच आहे म्हणे अरे म्हणजे कुत्रं घेऊन. त्याला वाटलं, मग त्याने वर बघितलं, थोडे पाय पाहिले तरी त्याला. तिसरा आहे तेच म्हणला. आणि चौथा जो होता तो प्रधान होता, तो म्हणे अरे कुत्र चावल ना मग. त्याने धडकन टाकूनच दिलं. कशामुळं? संशय तयार झाला. 4 माणसं म्हणले म्हणजे 100% सत्य असं. तसं जीवनामध्ये आपल्याला जर कोणी, बऱ्याच जणांनी परमार्थ सोडला महाराज, आपल्या जीवनातले उदाहरण आहे. ही एक आपली चर्चा, इथं काय प्रवचनकार मला काहीच येत नाही, पण एक साधूची सेवा म्हणून आपण लाड बोलतो. पण आपल्या बरोबरीची जी मंडळी कधी आता भजनात त्याच्यात असं कोणी काही सांगितलं नाही ना हा परमार्थ, पण हे परंपरेनं आलेलं ज्ञान आहे का, जे ज्ञान लोपले ज्ञान जगी हितनेनं ती कोणी अवतार पांडुरंगा नावं ठेविले ज्ञानी. का लोपलेलं ज्ञान माझ्या माऊलीने उघड केलं महाराज. कशासाठी? का हे जे दुःखी जन आहे, ह्या जनाचा उद्धार व्हावा, यांना ह्या दुःखातून यांचा आपण सुखाकडे जीव यावे, याच्यासाठी भगवान महाविष्णूने माऊलीचा अवतार घेतला आणि ते ज्ञान आपल्या पुढं उघड केलं महाराज. आपण सहज म्हणतो ना, आधी नाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्र लादले सहज स्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्ष दिली पूर्ण कृपा गेली गैनीनाथ. आणि त्या परंपरेनं ते तुमच्या आमच्यापर्यंत आले ना, म्हणून माऊलीनं सांगितलं ना. आणि पण ते ज्ञान कुठे? फक्त संतांजवळ. आणि तिथं काय पाहिजे? विश्वास पाहिजे. म्हणून माऊली म्हटले ना, ते ज्ञान म्हणून जाणं त्यानं गुरु भजे, त्याने कृत कार्य होजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. मग आपल्याला परमार्थ करायचा आहे, काहीच करायचं नाही महाराज. जसं माऊलीने सांगितलं तसे प्रमाणे आपण जर चाललो तर आपला परमार्थ फलित होईल ना. फक्त सद्गुरूवर काय पाहिजे? विश्वास. का? विश्वास तो करी स्वामीवर सत्ता. मग सद्गुरूवर जर विश्वास असला तर हे कमी जादा होऊ द्या, साधना कमी जादा झाली चालम, पण विश्वास खूप महत्वाचा आहे. कारण गुरुच्या कृपेला जो शिष्य पात्र झाला त्याला मोक्ष आहे. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपाद, मंत्र मूलम गुरुवाक्य, मोक्ष मूलम गुरुकृपा. मग सद्गुरूची कृपा होण्यासाठी काय करावं लागेल? आपण जीवनामध्ये आपला परमार्थ चालला, मग इथं शास्त्र सांगतं, वेदाचं वाक्य आहे, मोक्ष ही सद्गुरूची कृपा झाली तर जीवाला मोक्ष आहे. आणि मग सद्गुरूची कृपा संपादन होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? गुरु दाविल्या, मग नेऊन विवेक तीर्थ, धोनी मळकटा. मग सद्गुरूने आपल्याला ज्या वाटेला लावलं त्या वाटेवर आपण जर चाललो तर माऊलीने इथं सांगितलं, का चिंता मने आले आधी सदा विजय वृत्ती म्हणून तैसा पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. का सद्गुरू हा चिंतामणी महाराज, सद्गुरू हा परीश. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगितलं का आपण ज्याला चंदनाचं झाड म्हणतो, त्या उपमा कमी वाटल्या. न काय नस आहे लोह परिसाची उपमा. का? परीस लोखंडाचं सोनं करू शकतो, पण परीस लोखंडाला परीस नाही करू शकत महाराज. आणि आपण ज्याला चंदन म्हणतो तो सगळ्या वनामध्ये सगळ्याला सुगंधित करू शकतो, पण बांबूला चंदन सुगंधित नाही करू शकत. आणि त्या बांबूला संतांनी भगव्या पताकाचा मान दिला. ते बरेच बांबू रडत संताकडे गेला म्हणे, कारण चंदन ते बोरे व्यापी आल्या. पण संत कसे महाराज? तात्काळ करीती आपणा सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. संतांनी ह्या जीवाला काय केलं? आपल्यासारखं केलं. आणि मग संतांनी साधूने सद्गुरूने आपल्याला काय कमी ठेवलं? काय असं त्यांना जे सद्गुरुकुम प्राप्त झालं तेच आपल्या पदरी टाकलं. पण आपला जर विश्वास असला तर
अपपर भाव हा साधूजवळ कधीच नसतो महाराज. एखादी व्यक्ती लईच आपल्या गुरुची प्रेमाची बाई, हिच्यावर सद्गुरूचं जास्त प्रेम आहे, आपल्यावर कमी, हा भाव आईला किती लेकरं कशी असू, दृष्ट असू ना तर सद्गुणी असू, सारखंच प्रेम राहत. तसं सद्गुरूला उपमा आईची, आणि त्यांचं प्रेम कोणावरच कमी जादा प्रमाणात नाही. पण जर आपण त्या दृष्टीने त्यांच्याकडे बघितलं पाहिजे आणि आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जर चाललो तर मग जीवनामध्ये ज्याच्यासाठी आपण आलो, पाहे पा शरीराच्या गावा, जायला गेला पांडवा, ते कार्य 100% म्हणजे 100 म्हणजे 101% साधल्या जातं. आणि मग साधूने आपल्याला इथं जागा केलं, फक्त अज्ञानातून साधूने काय केलं, सज्ञानामध्ये आणलं. आपण जसं आपल्याला काय झालं, रज्जू सर्पाकारे भाष्य जगदंबर, आपल्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळं, अहंकार तर बाजूला सोडा, मी देह ही वृत्ती आपल्या ठिकाणी स्थिर झाली आणि आपल्या ठिकाणी अज्ञान, आणि मग देहाला मृत्यू आहे. आणि मृत्यूचं भय इथं कोणाला नाही, सगळ्याला भय. सगळ्यात मोठं दुःख असेल तर मर म्हटलं तरी कोणाला सहन होत नाही. आणि हे भय संतांनी आपलं काढलं. कशा रीतीनं काढलं, का फक्त अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानी बनवून ठेवलं. का सज्ञान, ज्ञान कोणतं पण आत्मज्ञान, का रज्जू सर्पाकारी भाष्य जगदंबर. आपण जसं झांजर आहे ना, आपण रस्त्याने चाललो, एखादं काहीतरी आपल्याला, आपण म्हणतो हे सर्प आहे पुढं जाऊ नका, आणि मग लगेच तिथं बरेच जण आले, आपण म्हणतो नका नका पुढं नाग असेल काही असेल, मग तिथं कशाचा उपयोग आहे महाराज, कोण काठी आणतं कोण काय आणतं, मग तिथं जागरण घालून चालल, आरती ओवळून चालल, काय चालल तिथं, तिथं फक्त प्रकाश. मग प्रकाशानं त्या यथार्थ ज्ञान झालं त्या वस्तूचं आपल्याला, का ह्या सर्प नसून दोरी. तसं संतांनी आपल्याला असं ज्ञान, असा प्रकाश दिला का आपल्याला यथार्थ ज्ञान करून दिलं. आणि ज्या दोरीचं सर्प भासून आपल्याला भीती होती, ती दोरी तर आता गळ्यात घालून येईल, त्याला कुठे भय राहिलं. तसं संतांनी आपल्याला मरतं काय, ह्या देहातून जातं काय म्हणजे, आणि राहतं काय, याचं ज्ञान करून दिलं. का बाबा आत्मा हा मरे. जसे आपल्या 6 दिवस झाले आई आपल्याला सोडून गेल्या, म्हणजे आईने इहलोकीचा प्रवास संपला, देह ठेवला, पण आई अमर आहे. कारण भगवंतानी तर सांगितलं, जे सर्वत्र सर्व देई तो मी आहे. तो फक्त आता एक छोट्या छोट्या रूपाने, जसं पाणी समुद्राचंच आहे, पण सर्व घटीरामध्ये हे दे एक सूर्यप्रकाश. जसे प्रत्येक घटात सूर्याचा प्रकाश पडल्यावर ते घटामध्ये सूर्य आपल्याला भासतो, पण सूर्य एकच आणि तो सर्व व्यापक. तसा ज्याच्या त्याच्या कर्मधर्म संयोगानं जीवनामध्ये जशी भक्ती असेल, जसे कर्म असेल, त्या पद्धतीनं जीवाला गती भेटत राहते. आणि आपण जर संताच्या मार्गाने गेलो, झाडू संताचे मार्ग, का त्या मार्गाने जर गेलो तर 100% जसं आई त्यांचं हे लोकीचा प्रवास संपून देह ठेवून निघून गेल्या, तसं आपल्याला एक दिवस आम्हाला जायचं आहे. आपण याच्यामध्ये असताना फक्त एवढंच, हे सगळं मिथ्या जाणून याचा गर्व नको, माणसाला ज्ञानाचा गर्व नको, संपत्तीचा नको, मोह नको. पण हे कशानं जाईन महाराज, नुसतं म्हणल्यानं ज्ञान हे शब्द ज्ञानानं नाश होत राहतो माणसाचा महाराज. ज्ञान हे अनुभवाला आलं पाहिजे. साखर गोड आहे, किंवा आपण साखर लिवला एखाद्या कागदावर, ती भगुन्यात वाटा चहा करा, गोड होईल का, चहा होईल का. तसा संतांनी आपल्याला तो नामनिर्देश केला महाराज फक्त, पण त्याची अनुभूती आपल्याला घ्यायची. त्याच्यासाठी मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडू मार्गो. तसं हृदयरूपी डेऱ्यामध्ये आपण जर त्या नामाचं मंथन केलं तर मंथनाशिवाय लोणी निघत नाही महाराज. तसं ह्या बंगल्यामध्ये जर सद्गुरूनं दिलेल्या दिव्य अनुग्रहाने, आपण ज्याला दिव्य प्रबोध, हे 2 संतांची चरणे, याचं जर चिंतन केलं तर ह्या बंगल्यामधून आपण 100% सुखरूप सुटून जाऊ शकतो. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा, आवत है जावत है निकंबा, बंगला खूप बनाया बे, अंदर नारायण सोया बे. ह्या बंगल्याला काय सांगितलं, 10 दरवाजे, पण अज्ञानी जीवाला 9च माहिती आहे. आणि आपल्याला माहिती आहे 2 असं 9 दरवाजे, पण 10वा कुठे, आणि तो आपल्याला संतांनी दाखवून दिला. आपण ज्याला टाळू म्हणतो,
सहज इथं आता सगळी मंडळी प्रबोध झाल्यावर असं का त्यांच्या कृपा आशीर्वादाने तू मोकळा करून दिला महाराज. पण ती कृपा कधी संपादन होईल का त्यांच्या वचनावर आपला विश्वास असला तर. पतिव्रता कोणाला म्हटलं जातं? जिचा पतीवर भरोसा आहे, जी पतीची निरपेक्ष सर्व भावाने सर्वांगाने सेवा करते, तिला पतिव्रता म्हटलं जातं. आणि त्या पतिव्रताची कोणावर सत्ता आहे मग? तसं मग साधक कोणाला म्हटलं जाईल, भक्त कोणाला म्हटलं जाईल? ज्याच्या अंतःकरणामध्ये समर्पित भाव आहे, ज्याची दृष्टी सर्वभूती वासुदेव पाहायची दृष्टी ज्याच्यामध्ये आली, ज्याच्याजवळ लीनता आहे, ज्याच्याजवळ नम्रता आहे, नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. नमिता मान अभिमान गळाले माऊलींसह आणि सहज तो माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला. माणसाची आपण स्वतःला कुठेतरी एक साधक भक्त समजत होते. ह्या जीवाची वाणी कशी असावी? साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, जैसे कल्लोळ अमृताचे. माऊलीनं का सांगितलं असेल का तुमची भाषा सत्यवादी असावा जीव, आणि तुमचं सत्य असावं पण ते मवाळा असावा. आणि भाषा मिथली आणि रसाळ, जैसे कल्लोळ कशाचे? अमृतासारखं. आता त्याच्यापेक्षा जगामध्ये काय श्रेष्ठ आहे? आणि तशी जर भाषा असली तर देव का आपलं त्याला समाज आपलंसं करतो. समाज अशा व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचतो. मग जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, आपण सहज म्हणतो. या छोट्या छोट्या गोष्टी जीवनामध्ये भक्त म्हणजे असं काहीतरी वेगळं आहे बा, असं काही भक्ती हा काहीच विषय नाही. आपण जीवनामध्ये रोज जीवन जगत असताना ह्या गोष्टी जर आत्मसात केल्या, त्या जीवनामध्ये जर उतरावल्या, तर आपली भक्ती देवाला आवडू शकते. आपण जर इथं समाजालाच आवडत नसलो, देवाला कसं काय आवडणार आहे? तुमच्याजवळ किती पैसा असला आणि त्या पैशाच्या जवळ जर लीनता नम्रता असते, त्या श्रीमंताला किंमत आहे महाराज. बरोबर आहे की नाही? स्त्री किती सुंदर असली, शिला असला, तर तिला पतिव्रता म्हणून जगामध्ये मान आहे. तसं आपल्याजवळ किती ज्ञान असलं, गाडाभर ज्ञान असू द्या, किती सुंदर प्रवचनकार असू द्या, कीर्तनकार असू द्या, पण आपल्याजवळ नम्रता जर नसली, लीनता जर नसली, सर्वभूती वासुदेव पाहायची जर नजर आपल्याला नसली, तर आपण त्या कॅटेगरीत कधी बसू शकत नाही आणि आपण देवाला कधीच आवडू शकत नाही. म्हणून आणि ह्या गोष्टी संतांनी आपल्याला दाखवून दिल्या. आपण जसं आम्ही बाबाजीबरोबर राहायचो बरेच दिवस, तर बाबाजी म्हणायचे अशी हेडमेवाने आमच्या संग राहायचं नाही. बाबाजी भाषा कशी होती? म्हणलं मग साधू कसा वागतो, काय खातो, कसा बोलतो, साधना कशी करतो, साधूचं एकूण जीवनचरित्र कसं आहे ते निहाळायचं म्हणे, त्याचं निरीक्षण करायचं आणि जीवनामध्ये त्या गोष्टी उतरायच्या. का साधूचा शब्द अनमोल राहतो महाराज. अण्णा आम्हाला सांगायचे का तिथं आता त्या माणसाचं नाव आहे ना, मला मोठं व्यक्तिमत्व होतं तिथलं, सरपंच होता, डॅशिंग माणूस होता. आणि त्या जाडताई नाही का होते, कराळे त्यांचं जिवंत उदाहरण आहे. शेवटचं सांगतो तुम्हाला मी, का साधूचं बोल कधी खोटा होत नाही. काय झालं, अण्णा म्हणे का तो मानेबाबाच्या काड्या करायचं आणि त्याचं तिथं काम चालू होतं कशाचं, मंगल कार्यालयाचं. आणि बाबा एकदा उठले तर त्याच्या भीतीवर पाणी मारायला जायचे. आम्हाला वाईट वाटायचं म्हणे. आम्ही म्हणायचो बाबा त्याचे विचार तुमच्याविषयी चांगले नाही, तुम्ही ते जाजवू नका. बाबा म्हणायचं बाबा तुम्हाला नाही कळायचं, दवाखान्यामध्ये कोणती माणसं येत राहते म्हणे. हां, आता तुम्ही तर सुज्ञाचे म्हणे, पण दुर्जनाला सज्जन करायचं काम साधूचं आहे ना. पण साधू जवळ राहतो आपल्या संगतावर आपल्याला ओळखून येत महाराज. आणि बरेच दिवस झाले आणि मग त्यानं बरेच काड्या केल्यात. बाबा एक दिवस काय म्हटले, अरे हा कराळ्या या खांबाला धरून एक दिवस रडन म्हणे. काय बोलले, काहीतरी असं त्यानं काड्या केल्याच्या नंतर या खांबाला धरून रडन म्हणे. कोणता खांब? आम्हाला दाखवला तो खांब तिथला अण्णाने. आणि बरेच दिवस झाले बाबाने देह ठेवला. अण्णा म्हणे आमचे काही बाबा बोलून गेले फक्त, पण त्याच्यानंतर एक दिवस असा त्याच्या जीवनामध्ये आला की त्याच्या पोरीनं विहिरीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली. आणि सगळे मग ती प्रेत उचलून तिथं आणलं ठेवलं. बरोबर का? तिथं आणलं ठेवलं, सगळी मंडळी त्याच्यामध्ये जमली. आणि तो कराळे ज्या वेळेस आला ना, तो कोणाच्याच गळ्यात नाही पडला महाराज. त्याने त्या खांबाला कवळी मारली आणि ढासा रडला.
तर अण्णा म्हणे आम्हाला बाबाचं असं वाक्य सगळ्याला ठसलं का साधू काय राहतो, साधू हा भूत भविष्य वर्तमान तीन त्रिकाल ज्ञानी राहतो. पण आपला तेवढा विश्वास पाहिजे जीवनामध्ये. जर साधूवर विश्वास ठेवा, काहीच नका करू, सांगितलेल्या मार्गावर जितकं होईल तितकं चालायचा प्रयत्न करा आणि स्वच्छ अंतकरणानं परमार्थ करा. एक दिवस 100% आपण त्या स्वरूपाला प्राप्त झाल्याशी राहणार नाही. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी, आपल्या आजीच्या चरणी समर्पित करू. काही चुकलं असेल तर मला परत करा. आणि जे काही योग्य वाटलं असेल ते आपल्या सद्गुरूचं आहे. कारण आपण गाढवाचं घोडं करून आपल्याला इथं आपण त्या लायकीचे सुद्धा नव्हतो महाराज, पण एक साधूची कृपा बोलती आपण इथं काहीच करीत नसतो. आता याच्या आधी आपण का बोलत नव्हतो, याच्या आधी आपण ज्ञानेश्वरी वाचली, सगळं केलं, मग आपल्याला ते ज्ञान का झालं नाही. इथं आपला मीपणा आपण कधी पण गुंडाळूनच ठेवायचा राहतो आणि तेच सत्य जीवनामध्ये अंतिम. म्हणून झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी समर्पित. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ